आहे। त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे रमाकांत बुद्धिसागर सर आणि हे सारं तुम्हा सर्वांना एका धाग्यात आणण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे ते म्हणजे गणपती शिंदे सर, ज्यांचा आज विशेष म्हणजे वाढदिवस आहे। आणि या वाढदिवसाच्या क्षणी त्यांनी सुरू केलेलं हे साप्ताहिक, या साप्ताहिकाचा द्वितीय वर्धापन दिन म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल, दुधात नव्हे तर मधात साखर म्हणावी लागेल असा हा योग या ठिकाणी जुळून आलेला आहे। असे काही प्रमुख मान्यवर या ठिकाणी असणार आहेत। आणि गेल्या वर्षी प्रथम वर्षाला आपण फक्त साप्ताहिक प्रकाशित केलं होतं, मात्र यावेळेला आपण थोडं अपडेट झालेलो आहोत कारण आता सोशल मीडिया युवकांना सोसणारा भाग म्हणजे सोशल मीडिया। हल्ली युवक पेपर घेऊन वाचण्यापेक्षा सोशल मीडियावर जास्त। त्यांचा सत्कार निरांजना बुद्धिसागर मॅडम यांच्या हस्ते होतो। त्याच्यानंतर आपल्या समोर एक रील स्टार सुद्धा उपस्थित आहे, त्या म्हणजे माननीय अंजली आकडे मॅडम, यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी होतोय। मी हिरा शिंदे मॅडम यांना विनंती करते की हिरा लोकरे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा। अंजली अनुराधाताई भोसले मॅडम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होतोय। अंजली पण त्याचबरोबर सामाजिक कार्याची किनार असणारे माननीय प्रसाद भाऊ खोबरे यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होतो। मी मारुती शिंदे यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे। प्रसाद भाऊ त्यांचा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला जातो। आणि त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष माननीय रमाकांत बुद्धिसागर सर यांचा या ठिकाणी सत्कार होतो। मी गणपती शिंदे सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमाकांत बुद्धिसागर सर। सर्व राष्ट्रपती पुरस्कार विजेते असणारे डॉक्टर खरं माळवे सर हे सुद्धा उपस्थित राहू शकलेले नाहीत, मात्र ते मनाने इथे आहे, त्यामुळे त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून त्यांना खास शुभेच्छा दिल्या जाते। गणपती शिंदे सर यांचा सत्कार अरुण सोनवणे सर आणि उपस्थित सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते होतो। आणि त्याचबरोबर गणपती शिंदे सरांचा वाढदिवस सुद्धा आहे, या दोन्हींचा संगम साधत त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय। शाल घालून एक मायेची शाल त्यांच्या अंगावर पांघरून या ठिकाणी त्यांचा सत्कार होतोय गणपती शिंदे सर आणि त्यांच्या द्वितीय साप्ताहिकाच्या लोकहिरा साप्ताहिकाच्या द्वितीय वर्धापन यांच्याकडून त्यांना आणि त्याचबरोबर त्यांच्या संपूर्ण परिवाराकडून त्यांना भारतीय संविधानाची ही प्रत देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय। खरं तर असं गिफ्ट भेटणं म्हणजे खरंच महाभाग्याची गोष्ट। लोकहिरा साप्ताहिकाची एक प्रत देतोय आणि त्याचं प्रकाशन द्वितीय वर्धापन दिनाचं प्रकाशन आपण या ठिकाणी करतोय। सगळे पुरस्कार आणि जे सगळे पुरस्कार सत्कार मूर्ती आहेत त्यांनी कृपया पुढे यायचे। सगळ्या सत्कार मूर्तींनी फक्त सत्कार मूर्तींनी पुढे यायचंय, कारण तुम्हा सर्वांच्या साक्षीनं, तुम्हा सर्वांच्या साथीनं आणि मान्यवरांच्या आशीर्वादानं हा लोकहिरा साप्ताहिकाचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहानं आपण साजरा करतोय। सर्वांच्या हातात लोकहिरा साप्ताहिकाची एक प्रत दिली जाईल, ती सर्वांनी समोर धरायची आणि आपला एक फोटो या ठिकाणी घेतला जातो। सर्व पुरस्कार ज्यांना भेटलेला आहे अशा सत्कार मूर्तींच्या गर्दीत मान्यवरांची वर्दी विसरू नये एवढं भान आपण सर्वांनी ठेवावं। काका पुढे या ठिकाणी साप्ताहिक लोकहिरा न्यूज आणि नव्यानं सुरू करत असणार न्यूज चॅनल तसं म्हणायला गेलं तर गेली 6 महिने आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्यावरती जे लोकहिरा साप्ताहिक लोकहिरा न्यूज वरती अत्यंत अशा पद्धतीनं महासागरासारखं माझ्यावरती प्रेम करणारे तुम्ही सर्वच मंडळी, त्याचबरोबर या ठिकाणी मला लोकहिरा न्यूज म्हणून, गणपती शिंदे म्हणून, न्यूज चॅनल म्हणून अनेक ज्येष्ठांचं या ठिकाणी मला मार्गदर्शन लाभत गेलं आणि त्या मार्गदर्शनापैकीच या ठिकाणी
आपल्या इथं जे बसलेले सर्व मान्यवर आहेत त्यांचे सातत्यानं मला या ठिकाणी आशीर्वाद मिळत गेलं. मग त्या ठिकाणी सगळ्या सर्व दृष्टिकोनातून पेपर एखादा चालवायचा म्हणल्यानंतर जाहिरातीशिवाय चालला जात नाही. पण जाहिरातदारांच्या विश्वासामुळं या दुसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना मला या ठिकाणी अत्यंत 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 मला आनंद होत आहे. त्याबद्दल मनस्वी पुनश्च एकदा मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. समतेचे प्रेरक म्हणून सर्वच महामानवांना या ठिकाणी मी प्रथमतः अभिवादन करतो. आणि अभिवादन करत असताना मला गेली 3 वर्षामध्ये आलेले अनेक अनुभव आहेत आणि नियोजन मंडळाचे सदस्य सातत्याने आम्हाला मार्गदर्शन करणारे प्रसादभाऊ खोबरे या ठिकाणी आहेत. खरं तर प्रसादभाऊ खोबरे गेल्या वर्षीच्या कार्यक्रमात पण माझ्या उपस्थित राहणार होते, पण काही अडचणीस्तव ते आले नाही. पण भाऊंना पण मी म्हणलेलो होतो, भाऊ मी पेपर चालू करणार आहे आणि पेपर चालू करत असताना त्याच्यामध्ये तुमचंही नाव मी माझ्या मान्यतेसाठी मी दिलेलं आहे. लोकप्रसाद म्हणून मी नाव मान्यतेसाठी दिलेलं होतं, लोकक्रांती म्हणून मान्यतेसाठी नाव दिलेलं होतं, लोकसदा म्हणून नाव दिलेलं होतं. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या आशीर्वादानं मी या ठिकाणी सदाशिवराव लोकरे दादा यांच्या आशीर्वादानं जिथं मी माणूस म्हणून उभा आहे आणि त्या माणसाचं मला या ठिकाणी अत्यंत आठवण येते. पण हे आठवण येत असताना त्यांच्याही नावाचा या ठिकाणी मी उल्लेख केलेला होता, लोकसदा म्हणून. पण भारत सरकारच्या मान्यतेनुसार काही भरवत असताना शिबिरांच्या मध्ये 2-3 वेळा मी अनुराधाताईंना मी व्याख्यानासाठी बोलवलेलं होतो. एक आंतरभारतीय विद्यालय इचलकरंजी आणि कोल्हापूरला आणि सोनतळीला, अशा पद्धतीने 3 ठिकाणी व्याख्यानासाठी ताईंना बोलवलेलं होतं. अनेक वेळा मला वाटायचं की अनुराधाताईंच्या पर्यंत मी माझ्याकडे फोन नंबर नाही, काही नाही, पण मी जाऊ शकतो कसं. अवनी मला जाणाऱ्या येणाऱ्या रोडवर आहे. गेली 2 वर्षे माझी इचलकरंजीतून इथं सडोलीला बदली झाल्यानंतर बदलीतून मी काम करत असताना हे सेवाभावी काम. धन्यवाद सर. अगदी कार्यक्रम हा इथपर्यंत आणण्यासाठी सरांना काय काय करावं लागलं याचं संपूर्ण नियोजनाचा आराखडा सरांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितलं. आणि खरंच एका व्यक्तीनं 100 पावलं टाकण्यापेक्षा 100 व्यक्तींनी मिळून किमान 1 पाऊल टाकलं तरी परिवर्तन घडत असतं. आणि हे 1 पाऊल टाकत असताना तुम्हा सर्वांची साथ लाभत गेली आणि हा डोलारा उभा राहत गेला. धन्यवाद सर. याच्यानंतर आपण मान्यवरांची मनोगत घेणार आहोत, पण तत्पूर्वी YouTube चॅनलचं आपण या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत, जे आपलं लोकहिरा न्यूज चॅनल YouTubeवर सुद्धा आता पदार्पण केलेलं आहे. पण त्याचं एक सर्वांच्या समक्ष सर्वांच्या साक्षीनं आपण उद्घाटन करणार आहोत. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आणि सर्व मान्यवरांच्या साक्षीनं त्यांच्या हस्ते आपण YouTubeवर आपलं लोकहिरा न्यूज चॅनलचं उद्घाटन करणार आहोत. उमदे उद्योजक असणारे, ज्यांच्या आडनावातच सोनं आहे असं सोन्यासारखं व्यक्तिमत्व असणारे आपल्याला आहेत, त्या म्हणजे अंजलीताई आकळे मॅडम. यांना मी विनंती करते की त्यांनी सुद्धा आपल्या उत्तम वक्तृत्वाचं या ठिकाणी दर्शन दाखवावं. अंजलीताई आकळे मॅडम. सगळ्यांना झोप नाही ना आलेली? ओके, म्हणजे नाही आलेली झोप. ठीक आहे. उपस्थित मान्यवरांना माझा नमस्कार. आणि जे तुम्ही समोर बसलात ते सुद्धा माझ्यासाठी तुम्ही मान्यवरच आहात. आणि मी गणपती शिंदे सरांना पण प्रथमतः वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते, कारण त्यांचा बर्थडे होता हे मला खरंच माहीत नव्हतं. पण सर इथं आल्यानंतर मला कळालं की तुमचा बर्थडे आहे. प्रथमतः तुम्हाला विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आणि मला सांगायला इतका अभिमान वाटतोय की एक आशय त्यांचं दिसते की गेला 1 महिना मॅडम सारखं फोन करतात ते मला, मॅडम असं करायचं, असं ठरलं, हे करायचं आहे. ठीक आहे सर, तुम्हाला काय मदत लागली तर मला सांगा, मी करेन. आणि मला पण हे सांगायला वाटतं की मी कोल्हापूरची आहे. मला हे सांगायला लय अभिमान वाटतंय की मी कोल्हापूरची आहे. मी जरी आत्ता सांगलीत राहत असलं तरी मी कोल्हापुरी आहे. आणि एक गेले 4 महिन्यात इतके व्हायरल झाले की रील स्टार म्हणून नावापुढं अभिनेत्री तर होतच, पण नावासमोर रील स्टार सुद्धा लागलं. मी झी मराठीच्या सिरियलमध्ये काम केलं, तुझा जीव रंगला असू दे किंवा मिसेस मुख्यमंत्री या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आणि त्यानंतर रील स्टार म्हणून नाव रुपायला आले. हे कुठंतरी कोल्हापूरकरांचंच नाही, अखंड महाराष्ट्राचं, पण कुठेतरी त्यामागं माझ्या मागे आशीर्वाद आहे. तुमच्यासारखे जे व्यक्तिमत्व आहेत त्यांचे सुद्धा आशीर्वाद माझ्या मागं आहेत. आणि प्रथम तर माझ्या देवाचे आणि माझ्या
माझ्या आईचं तर खूप माझ्या पाठीमागे नाही, माझ्या संघ योगदान असतं. तर खरंच मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते की तुम्ही आता हे जे ट्रॉफी घेणार आहे, तुम्हाला सगळ्यांना मला वाटतं की ट्रॉफीची खूप आतुरता लागली असेल. सगळ्यांना ट्रॉफी कधी एकदा हातात येते आणि मी ते तुमच्या कामाची पोचपावती असते, म्हणून तुम्हाला ते कधी एकदा हातात येईल असं वाटतं. खरं तर सरांना मी परत एकदा, सर कुठे गेले, तुम्ही दिसले पाहिजे सगळ्यांना, हे महत्वाचं आहे आज. कारण तुमची जी धडपड आहे ती खरंच सर हॅट्स ऑफ यू. कारण इतक्या सगळ्या लोकांना एकत्रित करणं सोपं नाहीये. आम्ही जेव्हा रील बनवतो की नाही, तर आम्हाला सुद्धा असं वाटतं की आज किती व्ह्यूज येतील, किती लाईक्स मिळतील, आपलं कितीपर्यंत पोहोच होईल. पण सरांनी सगळ्यांना आज एकत्र केले की अखंड हॉल भरलेला आहे असं मला वाटतं. मगाशी आपली सुरुवात जसं संविधानानं झाली, तर मला वाटतं की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर तेव्हा संविधान लिहिलं नसतं, तर आज एकमेकांना सगळे मारून खायला उठले असते. त्यांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्याचमुळे आज आपण कुठेतरी एकमेकांना बांधलं गेलेलं आहे. कारण एकमेकांचा मनामध्ये राग असतोच, आपण तो व्यक्त करत नाही, कधी कधी करतो पण त्यांच्या संविधानामुळे आज आपण कुठेतरी बांधलो गेलेलो आहोत. आणि मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज असू देत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू देत, त्यांनी पुन्हा जन्माला यावं असं मला वाटतं. खरंच त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि सर, मला इथं बोलवल्याबद्दल तुमची खूप खूप आभारी आहे. आणि तुम्ही मला 2 मिनिटं ऐकून घेतलं त्याबद्दल सुद्धा आभारी आहे. आणि आपण एक छत्रपती शिवाजी महाराजांची एक घोषणा देऊया. तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत बोला बरं का. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओके, थँक्यू. धन्यवाद. यानंतर उद्योजक अरुण सोनवणे सर यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. यानंतर ज्यांनी नुकतंच आपलं मनोगत व्यक्त केलं अशा रील स्टार अंजलीताई आकळे मॅडम यांचा सुद्धा मानपत्र देऊन सत्कार केला जातो. शिंदे दाम्पत्य यांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार होतो. तर जिल्हा परिषद सदस्य माननीय प्रसाद भाऊ खोबरे, त्याचबरोबर सुभाष धुमे सर यांचा सुद्धा आपण मानपत्र देऊन सत्कार करतोय. म्हणजे ही थोडीशी वेगळी कल्पना आहे, मात्र सगळ्यांना एक संदेश देणारी, पर्यावरण वाचवायचं असेल तर झाडं लावा आणि झाडं लावली असतील तर ती कृपया जगवा, हे आपण या माध्यमातून दाखवतोय. सर्व मान्यवरांच्या हस्ते झाडाला, त्या छोट्याशा रोपट्याला पाणी घालून आपण युट्यूबचं उद्घाटन करतोय. त्याच्यावर अन्याय होत असेल असे प्रश्न घेऊनच, आणि समाजात सगळ्यात बिघडलं असं काही नाही. खूप चांगले माणसं आहेत. आज ज्या पोलीस कर्मचाऱ्याला सत्कार होतोय ते चांगलं आहे. इतर पोलिसांना थोडंसं अन्याय करायला ठीक आहे, कारण पोलीस खातं बदनाम म्हणून आपण बघतो, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा असे 5-10% आहेत म्हणून हे व्यवस्थित चाललेलं आहे का. आणि म्हणून हा एक सत्कार झाला, त्याचा आदर्श इतर पोलीस घेतील अशी का आपण आशा बाळगूया. ज्या ज्या क्षेत्राकडे आपण काम करतो, सर्व क्षेत्रातले मिळेल, चित्रपट क्षेत्रात सगळ्या क्षेत्रात काम करणारी इथं मंडळी जमलेले आहेत. आणि त्यांच्या या सामूहिक शक्तीच्या आधारे आज मी मगाशी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे बहुतांची अस्वस्थता निश्चितपणाने भेटून जावं असा मला विश्वास वाटतो. आज मला इथे येण्याची संधी मिळाली, माझा सन्मान झाला, माझा सत्कार झाला, याबद्दल मी शिंदे सर आणि त्यांचे सर्व सहकारी, त्याचबरोबर त्यांच्या बरोबर असणारे, त्यांच्या पाठीमागं पुढे असणारे सर्वांना धन्यवाद देतो. यापुढे त्यांची साथ सोडू नका. ते खूप धडपडा मुलगा आहे, मुलगाच म्हणतो, कारण मी 78 वर्षाचा असल्यामुळे मला तेव्हा अधिकार आहे. आणि या धडपड्यामुळे आपण बळ देऊया, एवढंच मी म्हणजे विद्याधर कांबळे यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. अरुण सोनवणे सर, उमदे उद्योजक अरुण सोनवणे सर यांच्या हस्ते हा सत्कार दिला जातोय. उत्कृष्ट उद्योजक म्हणून हा पुरस्कार दिला जातोय. विद्याधर कांबळे सर यांना
त्यांना आपण मानपत्र, सन्मान चिन्ह, शाल आणि एक गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करतोय. माननीय विद्याधर कांबळे उत्कृष्ट प्रशासक म्हणून त्यांना आपण हा सत्कार देतोय. अरुण सोनवणे सर यांच्या हस्ते हा सत्कार दिला जातोय. याच्यानंतर अरुण सोनवणे सर यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. गुलाब पुष्प, त्याचबरोबर एक मानपत्र, सन्मान चिन्ह, शाल असं या सत्काराचं स्वरूप आहे. या पुरस्कारानं आपणा सर्वांना प्रोत्साहन तर दिलं जातेच, कौतुकाची थापही मिळते. मात्र हे तुमचं कार्य इथं थांबू नये, हे अखंडितपणे चालू राहावं याच्यासाठी दिलेली ही एक शाबासकीची थाप आहे. समाजरत्न पुरस्कार प्राप्त होतोय प्रभाकर पिरगोंडा पाटील यांना. आणि याच्यानंतर उत्कृष्ट समाजसेवक म्हणून पुरस्कार दिला जातोय तो म्हणजे श्रीकांत कदम सर यांना. श्रीकांत कदम सर यांना उत्कृष्टची साथ सुद्धा तितकीच महत्त्वाची असते. परिवार सोबत असेल, परिवाराचा भक्कम पाठिंबा असेल तर निश्चितच तो माणूस पुढे गेल्याशिवाय राहत नाही. असा श्रीकांत कदम सर यांचा परिवारासमवेत या ठिकाणी सत्कार होतो. सत्कार करावा. आज साखरपुडा आहे. नरेश सरांचा एक नव्या वैवाहिक जीवनात ते सुरुवात करणार आहेत. मात्र त्याआधी हे काम महत्त्वाचं आहे असं म्हणत सर इथं आलेले आहेत आणि त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करतोय. समाज भूषण हा पुरस्कार आहे, विदारक अवस्था आहे. ही अवस्था पाहणारी आपली पहिली पिढी आणि त्याबाबत काहीतरी करू शकणारी आपली ही शेवटचीच पिढी. आणि यानंतर त्यांना आई समवेत हा पुरस्कार स्वीकारायचे. त्यांना आपण सन्मान चिन्ह, मानपत्र देऊन या ठिकाणी सत्कार करतोय. यानंतर सुभाष घुमे सर यांच्या हस्ते पुढचा पुरस्कार दिला जाईल. यानंतर डॉक्टर दिलीप दत्तात्रय शेटे कोडोली. दिलीप दत्तात्रय शेटे कोडोली. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. शेवटचा हा आपला कार्यक्रम आहे या संपूर्ण कार्यक्रमातील पुरस्कार वितरणाचा, त्यामुळे टाळ्या वाजत राहू देत. दिलीप शेटे कोडोली यांना आपण हा पुरस्कार समाजभूषण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करतोय. दत्तात्रय मारुती मांजरे तारदाळकर यांना आदर्श समाजभूषण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करतोय. मी प्रसाद खोबरे भाऊ यांनाही विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. यानंतर संदीप निवृत्ती सासने आदर्श हिंदू समाजरत्न गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं जातं. संदीप निवृत्ती सासने हिंदू समाजरत्न पुरस्कार. खरं तर इथंच दसरा चौकामध्ये ज्यांची थाळी रोज असते, अगदी कमी ह्याच्यात ते सर्वांना अन्नदान करण्याचं काम करत असतात, असे उदय प्रभावळे संस्था कोल्हापूर यांना आदर्श सेवा संस्था गौरव पुरस्कार देऊन आपण सन्मानित करतो. या संस्थेचे अध्यक्ष निवास नलवडे सर व त्यांच्या सहकार्यांनी या ठिकाणी दशील असतात. पर्यावरणासाठी अतिशय महत्त्वाचं काम हे संस्था करत असतात आणि तोच कुणी घाई गडबड करू नका, गोंधळ करू नका. अनुराधाताई भोसले यांच्या हस्ते या सर्व महिलांचा सत्कार केला जातोय. या साऱ्या पर्यावरण आमच्या हक्काचा हॅपी बर्थडे टू यू दादा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. पुढचा सत्कार तानाजी जयवंत केलेली आहे.
आपण सर्वांनी बाहेर जाताना त्याचा आस्वाद घेऊनच घरी जायचं. बाहेरच सर्वांना विनंती आहे, आत येऊन खाऊ नका, सभागृहाच्या बाहेरच खायचं. मुख्याध्यापक ए.बी. पाटील सर यांनी कृपया विचारपीठावर यायचे. त्यांच्या हस्ते आपण काही पुरस्कार देणार आहोत. गणेश नारायणगड. हे बघा, तुम्ही एक बोर्ड कोण लावला?